मोनिका कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आमचे यूट्यूब चॅनल मोनिका स्टेनो क्लासेस यावरती आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी GCC TPC म्हणजेच कॉम्प्युटर टायपिंग इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिटचं बिझनेस लेटर आपण आज बघणार आहोत. तर लेटरला सुरुवात करूया. मित्रांनो, काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याकरता यामध्ये मी देणार आहे, जे की तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आणि उपयोगात येणारे आहे. सर्वात प्रथम तर याच्या मार्जिन्स वगैरे आपण कमी वगैरे करायच्या नाही आहे. ज्या मार्जिन्स आहे त्या ॲक्युरेट बाय डिफॉल्ट त्यांनी सेट करून दिलेल्या आहे, त्यामुळं मार्जिन्स आपण यामध्ये चेंजेस नाही करणार. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी बघा रे, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हे सर्व. ते हे टाईप नाही करायचं, हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करून आपल्याला लेटरला फायनल करायचं आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर जे इन्स्ट्रक्शन्स असतं मित्रांनो, तर मध्ये बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे का ब्लॉक कॅपिटल लेटरनं आपल्याला कंपनीची जे हेडिंग आहे ती घ्यायची आहे. ब्लॉक कॅपिटल लेटरचा असतं मित्रांनो की कॅपिटल आपल्याला सर्व टाईप करायचं आहे. जरी या ठिकाणी स्मॉल दिलेलं असेल तरी आपल्याला हे सर्व कॅपिटलच टाईप करायचं आहे. ठीक आहे, जसं की सांगितलेलं आहे देशपांडे अँड जोशी असोसिएटेड्स. ठीक आहे, त्यानंतर बघा इंटर मारून आपण खाली आलेलो आहे. इंटर मारून तेव्हाच खाली यायचं आहे जेव्हा या ठिकाणी डॉट दिसेल. डॉट आल्यानंतर याचा अर्थ असतो की इंटर मारून आपल्याला खाली या ठिकाणी यायचं आहे. इंटर मारल्यानंतर पुन्हा ईमेल टाईप करायचं आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा सर्वांनी की ज्या ठिकाणी स्पेस असेल त्या ठिकाणी स्पेस द्या. विदाऊट म्हणजे मनानं आपल्याला काही करायचं नाही आहे. स्पेस असेल तर स्पेस द्या, नसेल तर स्पेस बिलकुलही देऊ नका, कारण की यामध्ये तुमचे मार्क्स यामध्ये कमी होतात. ठीक आहे, तर यामध्ये कोणताही स्पेस नाही, जसं तसं इंटर वगैरे आपल्याला घ्यायचं नाही, कारण की जसं दिलेलं आहे तसं टाईप करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे सर्व टाईप केल्यानंतर मित्रांनो बघा समोर पुन्हा डॉटेड या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. डॉट ज्या ठिकाणी असेल तिथं आपल्याला इंटर मारून नेक्स्ट लाईनवरती त्याला सर्व काही टाईप करायचं आहे. ठीक आहे, रेफरन्स नंबर स्पेस सेमिकॉलन D and J. त्यानंतर बघा 12 10 जून 2012. आता पुन्हा डॉटेड लाईन आलेली आहे, त्यामुळे आपण काय करू, सिंपल याला इंटर प्रेस करू. इंटर प्रेस केल्यानंतर 2 टाईप करू, एक पुन्हा इंटर मारू. आता मित्रांनो, यामध्ये एक लक्षात असू द्या सर्वांनी की 2 पासून समोर जोपर्यंत सब्जेक्ट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व मॅटर जशा तसं सोडायचं आहे. तर का सोडायचं आहे, कारण आपल्याला मेल मर्ज करून हे मॅटर समोर टाईप करायचं. त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअरली सर्व गोष्टी सांगाल. आता सध्या तुम्हाला तर फक्त सब्जेक्ट टाईप करायचं. सब्जेक्ट तुम्ही या प्रकारे टाईप करसाल. सब्जेक्ट झाल्यानंतर मित्रांनो जर फुल स्टॉप असेल तर द्या, नसेल तर इंटर मारून खालच्या लाईनवरती आपल्याला यायचं आहे. रेफरन्स दिलेला आहे, रेफरन्स टाईप करा. रेफरन्स जो काही असेल तो ॲज इट इज तुम्हाला टाईप करायचा आहे. मिस्टेक्स कोणत्याही परिस्थितीमध्ये कशातही होणार नाही, एवढं लक्षात राहू. त्यामध्ये ज्या ठिकाणी कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, सर्व ॲज इट इज आपल्याला घ्यायचं आहे. फुल स्टॉप कॉमा ओळखायचं कसं तर बघा, यामध्ये एक्झॅक्टली समोर आरच्या एक डॉट दिलेला आहे, म्हणजे हा एक फुल स्टॉप आहे, कारण की मध्ये स्पेस देऊन या ठिकाणी त्यांनी डॉट दिलेले आहे. या ठिकाणी वगैरे कोणते फुल स्टॉप नाही किंवा कॉमन आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु यात जर तुम्ही मिस्टेक्स केली तर मार्क्स तुमचे या ठिकाणी कमी होतात. लक्षात राहू द्या सर्वांनी. ठीक आहे, आपली जी ॲक्युरेसी आहे, जी आपली जी स्पीड आहे ओरिजिनल, त्या स्पीडनं आपल्याला टाईप करायचं आहे. जरी तुम्हाला या ठिकाणी 30 मिनटं टाईप करण्याकरता दिलेलं आहे, परंतु 30 मिनटाचा सदुपयोग करा, चांगली गोष्ट आहे, परंतु जास्तीत जास्त स्पीडनं टाईप करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही बॅकस्पेस अलाउड असतं, तर बॅकस्पेसनं तुम्ही राहिलेल्या वेळेमध्ये सर्व करेक्शन्स वगैरे करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा मित्रांनो, पुन्हा इंटर मारून आपण खाली आलो. का बरं, कारण की या ठिकाणी पुन्हा डॉटेड लाईन आलेली आहे. जेव्हा पण डॉट असेल त्याचा अर्थ की न्यू इंटर मारून आपल्याला खालच्या ओळीवर यायचं आहे आणि राहिलेलं त्या ठिकाणी टाईप आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, फुल स्टॉप असेल तर द्यायचं, नसेल तर सोडून द्या. इथं फुल स्टॉप कॉमा आहे, जसं आहे तसंच द्यायचं आहे.
यामध्ये करेक्शन्स करायची गरज नाही आहे आणि करायचं सुद्धा नाही करेक्शन्स, ठीक आहे. जरी डिफिकल्टीची स्पेलिंग जरी एखाद्या वेळेस चुकीची दिली असेल तरी जी स्पेलिंग आहे तीच तुम्हाला टाईप या ठिकाणी ॲक्युरेटली करायची आहे, ठीक आहे. कारण की मनानं जर आपण काही चेंजेस करतोय तर याचा प्रॉब्लेम आपल्याला स्वतःलाच होणार आहे, कारण की आपल्याला पेपर हे कॉम्प्युटर चेक करणारे कोणी माणूस नाही. आता टाईप वगैरे करण्याची स्पीड थोडी कमी वाटू शकते तुम्हाला, कारण की आता खाली कोपऱ्यामध्ये तुम्ही वेळ बघू शकता. मला वाटतं 4:46 होते. थोड्या वेळानं आता दिवस पण निघणार आहे. आता दिवसभरामध्ये काही काम वगैरे भरपूर असतात माझ्या मागं, त्यामुळे जे तर वेळ मिळत नाही सहजासहजी. तर आज तुमच्याकरता सर्व हे जे व्हिडिओज आहेत तर रेकॉर्ड करण्याचं एक ठरवलं होतं का, म्हणलं आज नाईट पूर्ण व्हिडिओज आपण तयार करूया आणि या मुलांकरता आपण काहीतरी जे होऊ शकतं आपल्याकडून तितकं करूया, ठीक आहे. तर काय हरकत नाही, तुम्ही चांगलं प्रॅक्टिस वगैरे करा. बाकी जे काही माझ्याकडून मदत होईल मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. मदत ही सद्भावनेनं करतो आहे, बाकी याच्या मागे काय उद्देश तर काही नसतोच. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, कारण की यूट्यूबला आपले सर्व लेक्चर्स सर्व हे असणार आहे, फ्रीमध्ये असणार आहे, तर काही विषय नाही ना त्यामध्ये. ठीक आहे, बॅलन्स टाईप करताना जर लेकरावर आहे तर आपण आपल्या स्टाईलनं टाईप करायला पाहिजे. स्टाईल म्हणजे कशी, तर आता फिंगर पोझिशन जी आहे आणि तुमची जी बैठक व्यवस्था जी असते, जसं तुम्ही बसायची जी पद्धत आहे तुमची, ती तुम्हाला जी कम्फर्टेबल असेल त्या पोझिशन्समध्ये तुम्हाला बसायचं आहे. आणि हाताची पण पोझिशन्स तुम्हाला तुमच्या मनासारखे बसवायचे. म्हणजे असं काही नाही का, भरपूर लोक सांगतात की एकदम म्हणजे हवेमध्ये म्हणजे वरती हातं करतात, वरती हातं ठेवून तुम्ही टाईप करा म्हणजे फास्ट टायपिंग होईल किंवा हातं खाली चिपकले नाही पाहिजे. हे सर्व काय तर फक्त सांगायच्या गोष्टी आहे. बाकी आपल्याला जे कम्फर्टेबल आहे त्या हिशोबाने करा. स्पीड वगैरे येत असेल तर काही विषय नाही ना, कुठं आता तेव्हा काही विषय नाही, ठीक आहे. आता कमिटी आपण टाईप केलं, लेकराव युअर्स फेथफुली, त्यानंतर त्याच्याच खाली पुन्हा इंटर मारून हे, त्यानंतर इंटर मारून पुन्हा हे आणि राहिलेलं इन्क्लोजर, ठीक आहे. तर या ठिकाणी गेलो आपण, युअर्स फेथफुलीचा व्हाय जो आहे तर कॅपिटल आहे तर कॅपिटलच टाईप करा. या ठिकाणी स्मॉल असेल तर प्लीज करून स्मॉलच टाईप करा. मी पुन्हा तीच गोष्ट सांगतो आहे, परंतु ही गोष्ट इग्नोर करून तुम्हाला चालणार नाही, कारण ती परवडणाऱ्यामधून नसते. एखाद्या वेळेस माझं चुकून सवरून काय चूक होऊ शकते स्पेलिंग वगैरेमध्ये, थोडंसं ॲडजस्ट पण तुम्हाला करावं लागेल. सहजासहजी तर चान्सेस कमी असतात स्पेलिंगमध्ये मिस्टेक्स वगैरे होण्याचे, परंतु सांगता येत नाही, ठीक आहे. रिपोर्टच्या नंतर फुलस्टॉप आहे तर फुलस्टॉप द्या. या ठिकाणी कॉमा असेल तर कॉमा द्यायचा. तर आपलं सर्व टाईप झालेलं आहे. या बाबतीत एवढं लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी म्हणजे सर्व फक्त स्ट्रक्चर टाईप करायचं आहे, त्यानंतरच आपल्याला सेटअप करायचं. चला आता तर इन्स्ट्रक्शन्सकडे वळूया. इन्स्ट्रक्शन्समध्ये लेकराव पहिलं वगैरे तर ब्लॉक स्टाईलने सांगितलं हेडिंग तर आपण करून टाकली. आता या सर्व मॅटर्सला या प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर रेफरन्स आणि डेट सोडायचं फक्त, बाकी सिलेक्ट करायचं, पॅरेग्राफमध्ये जायचं, मिडल अलाइनमेंट त्याला द्यायची आहे. सेकंडली या प्रकारे याला सिलेक्ट करायला बाळांनो, सिलेक्ट केल्यानंतर याला फक्त बोल्ड करा, अंडरलाईन देण्याची गरज नाही. 24पर्यंत त्याची साईज आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर बघा रे बाबांनो, या प्रकारे पुणे म्हणजे ज्या ठिकाणी पण ईमेल लिहिलेला असेल, फोन नंबर असेल, त्याच्या वरती एक इंटर आणि त्याच्या खाली एक कंपल्सरी इंटर देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा एक इंटर देणं आहे जिथून 2 असेल, ठीक आहे. 2च्या नंतर पुन्हा एक इंटर द्यायचं आहे. हे खूप केअरफुली बघायचे तुम्हाला, कारण की या सर्व सेटअपला तुम्हाला मार्क्स आहे, ठीक आहे. मार्क्स आहे, त्यामुळे एक एक करून सर्वच बघत चला. त्यानंतर बाळांनो रे पॅरेग्राफ सांगितलेला बाबांनो की पॅरेग्राफ आहे ब्लॉक स्टाईलनं. ब्लॉक स्टाईलचा अर्थ असतो का सर्व मार्जिनला चिपकूनच आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. तर याचा अर्थ कसा राहील की बाबा या ठिकाणी एक इंटर येईल, या ठिकाणी याला आपण बोल्ड करूया. बोल्ड केल्यानंतर समोर जे असेल तर त्याला आपण
अंडरलाईन करूया. ठीक आहे, आता शॉर्टकट कीचं तर आपल्याला यूज करायचंच नाही बिलकुल. या प्रकारे सिलेक्ट करू आपण, यानंतर इथं जाऊन त्याला अंडरलाईन करूया. नंतर पुन्हा रेफरन्सला सिलेक्ट, पुन्हा त्याला बोल्ड, याला पुन्हा सिलेक्ट. ठीक आहे, आणि सिलेक्ट करताना पूर्ण सिलेक्ट झालं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जिथपर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत पूर्ण सिलेक्ट आपलं झालेलं पाहिजे. ठीक आहे, तर याला बोल्ड केलेलं आहे, याला अंडरलाईन केलेलं आहे. का केलं रे नो, कारण की ब्लॉक स्टाईलने सांगितलेलं आहे पॅरेग्राफ. रूल्स काय असतो की 2 स्टाईल्स असतात, ब्लॉक स्टाईल्स आणि इंडेंट स्टाईल. आता सध्या जे आपण लेटर बघतोय तो आहे ब्लॉक स्टाईलनं. इंडेंटमध्ये काही वेगळं नसतं, काही त्याच्यात जादूमंत्र नसतं. या प्रकारे याच्यामध्ये एक टॅब असतो, याच्यात एक टॅब असतो, आणि जिथून जिथून न्यू पॅरेग्राफ आहे तिथून एक टॅब असतो, फक्त एवढंच असतं. त्यात काय असं जादूमंत्र काही मारलेलं नसतं ना, एकदम सिंपल गोष्ट आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्स क्लिअर करून घ्या. त्यानंतर बघा मुलांनो, ज्या ठिकाणापासून न्यू पॅरेग्राफ असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक इंटर येणं गरजेचं. तर न्यू पॅरेग्राफ कसा असतो बाबांनो, की डिअर सर पासून तर इथपर्यंत झाला एक पॅरा, इन द पासून पुन्हा एक पॅरेग्राफ इथून स्टार्ट झाला. याचा अर्थ काय की इथं एक कंपल्सरी इंटर येईल, म्हणजे यात स्पेस येणार आहे. त्यानंतर बघा बाळांनो, इथपर्यंत पुन्हा एक न्यू पॅरेग्राफ व्ही पासून सुरू झाला आहे. याच्यामध्ये कंपल्सरी एक इंटर येईल, म्हणजे यात पण जागा आपल्याला सोडणं गरजेचं आहे. त्यानंतर बाबा रे या ठिकाणी पुन्हा एक इंटर येईल. आता नेक्स्टवाले इन्स्ट्रक्शन्स या प्रकारे बाबांनो, की डी बघायचं आहे की बाबा कॉम्प्लिमेंटरी क्लोज जो असतो तुमचा शेवटचा इन्क्लोजरच्या वरती युअर्स फेथफुली वगैरे, त्याला सेट कुठे करायचं म्हणतोय तो, की बाबा सेट लेफ्ट इंडेंट 3.5 अँड सेंटर अलाइनमेंट. म्हणजे 3.5चं अलाइनमेंट कशी घ्यायची, तर सिंपल गोष्ट आहे. या प्रकारे याला सिलेक्ट करायचं आहे मॅट्रेसला इथून तर इथपर्यंत. जास्त करून मुलं काय करतात, इन्क्लोजर पण सिलेक्ट करतात. जसं की इन्क्लोजर पण मी सिलेक्ट करून तुम्हाला दाखवतो, आणि याला पुन्हा त्याच्या जागेवर कसं न्यायचं हे पण तुम्ही क्लिअर करून घ्या पहिलं. ठीक आहे, म्हणजे चुकून ही गोष्ट तुमच्याकडून घडणार 100%. परंतु त्याला इन्क्लोजरला पुन्हा त्याच्या जागेवरती न्यायचं कसं हे सिंपल याच्यामध्ये समजून घ्या. सिलेक्ट करायला वळांनो, हा लगेच चुकीचं आहे. इन्क्लोजरला घेऊन जात नसतात समोर, पण चुकून जर गेलंच आपल्याकडून तर काय करायचं समजून घ्या. तर याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी वगैरे लेफ्ट इंडेंट म्हणून असतं, लेफ्ट इंडेंटला ड्रॅग करत चालायचं आहे 3.5 वरती. 3.5 वरती ड्रॅग करत गेल्यानंतर वळांनो, युअर्स फेथफुली नंतर एक हे आपल्याला खाली सोडायचं आहे, आणि याला या ठिकाणी बघा 2 इंटर आपल्याला कंपल्सरी मारायचे, 1 आणि 2. आता आपण फॉर देशपांडे अँड जोशी इकडं बघायचं आहे. फॉर देशपांडे अँड जोशी हे एकच सेंटेन्स आहे, यामुळं असोसिएट्सच्या नंतर आपण 2 इंटर मारले. जर समजा फक्त फॉर देशपांडे जर असलं असतं इथं, आणि अँड जोशी वगैरे जर दुसऱ्या खालच्या लाईनमध्ये असलं असतं, तर आपण काय केलं असतं, देशपांडेच्या जवळ 2 इंटर कंपल्सरी प्रेस केले असते. आता बघा आपलं जे तुम्हाला जे सांगितलं का इन्क्लोजर तर यासोबत नसतं. मग इन्क्लोजर जर चुकून समोर आलं आहे तर मग त्याच्याकरता काय वेगळंपणा करायचं आहे, तर इथं काय सिंपल आहे. इथपर्यंत त्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर वरती स्क्रोल करा. वरती स्क्रोल केल्यानंतर ठीक आहे, वरती स्क्रोल केल्यानंतर याला सिंपल या प्रकारे पकडायचं. इथून पकडल्यानंतर चाल भाऊ आपल्या घरी या प्रकारे त्याला ओढत आणायचं आहे. तर सिंपल गोष्ट आहे एकदम, याच्यात काही वेगळं जादू टोना त्याला करायचं नाही. परंतु ही इतकी चुकी कधी कधी जे ना आपल्याला वेळ आपलं खाऊन घेते की बाबा इकडे येत नाही. आपण काय करतो, सिंपल त्याला बॅकस्पेस वगैरे दाबतो. बॅकस्पेस दाबलं की ते आता तर मी इकडे ओढत आणलं त्यामुळे डायरेक्टली येऊन गेलं. बॅकस्पेसनं कधी कधी जेमतेम ते मागे येत नसतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात राहू द्या की बाबा तसं करण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या साईडला त्याला पुन्हा आणून ठेवा. ठीक आहे, तर सिंपल गोष्ट आहे. या प्रकारे सगळं क्लिअर झालं. यानंतर अकाउंट्स आणि इन्क्लोजरमध्ये पण एक एक इंटर तुम्हाला कंपल्सरी द्यावा लागतो. हे सर्व झाल्यानंतर डिअर सरपासून तर जिथपर्यंत तुमचा पॅरेग्राफ होता पॅरेग्राफपर्यंत तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर या प्रकारे त्याला जस्टिफाय करणं गरजेचं आहे. मी पुन्हा वारंवार सांगतो आहे की कोणालाही शॉर्टकट की वगैरे यूज करता येत नाही, आणि शॉर्टकट की यूज करण्याचा प्रयत्नही नका करू ना. कारण की आपल्याला कशाचं काम पडतं आहे, तर बोल्डचं काम पडतं आहे. हे इथं बोल्ड अंडरलाईनचं पडतं, हे अंडरलाईन कटपेस्ट करायची तर गरजच नसते कुठंच. त्यानंतर अंडू आणि रेडू करता, हे एखादी चूक जर झाली न कळत तर या प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व करू शकता, काय हरकत नाही. आता इथपर्यंत सर्व आपलं क्लिअर झालं. ठीक आहे, तर आता तुमचं काम कसं माहिती आहे का, की तुम्ही इथून चेक करत चाल इन्क्लोजरपासून का हे सर्व राईट आहे का, हे जस्टिफाय झालं का, स्पेलिंग एरर कुठं आहे का, याच्यामध्ये कुठं स्पेलिंग एरर आहे का, म्हणजे सर्व तुम्ही स्पेलिंग एरर वगैरे बघसाल. त्यानंतर वळांनो या प्रकारे तुम्ही याला या प्रकारे 1 2 3 4
4 टॅब द्यायचं, संपून टाकायचं काम. 4 टॅब द्यायचे. याला क्लिक करायचं आहे रेफरन्स जवळच्या आरला, पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जायचं आहे. इकडे गेल्यानंतर बॉटम बॉर्डरला क्लिक करायचं. ठीक आहे. आता यामध्ये एक सुद्धा होतं की ईमेल, त्यानंतर फोन आणि फॅक्स याला बोल्ड सुद्धा करतात. ठीक आहे. भरपूर ठिकाणी याला बोल्ड केलेलं आहे. कधी कधी याला बोल्ड नाही केलं तरी चालून जातं, काय हरकत नाही, कारण प्रत्येक वेळेस हे येतील या प्रकारे नसतं. ठीक आहे. त्यामुळं बोल्ड केलं नाही केलं एवढं काही मोठी हरकत नाही. कटला तर अर्धा मार्क्स कट होऊ शकतो किंवा कटणार सुद्धा नाही, कारण प्रत्येक वेळेस सगळ्या याच्यामध्ये ईमेल वगैरे येत नाही. त्यामुळे जे तर याला बोल्ड आपण सहजासहजी करून टाकायचं. ठीक आहे. आले जर समजा कधी या प्रकारे जर असेल तरची गोष्ट चालू आहे. बाकी या डेट वगैरेला बोल्ड करायची गरज नसते. याला बोल्ड जर केलं तुम्ही, याचा प्रॉब्लेम कुठे येतो बघा, यातला काही भाग खाली येऊन जातो. ठीक आहे. त्याला बोल्ड करायची गरज नसते. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. छोटे मोठे जरी शंका कुशंका तुमच्या काय जरी असतील तर मला बिलकुल कमेंट्समध्ये विचारा. माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण मी तुम्हाला लास्टला देईल, कॉन्टॅक्ट पण करू शकता, मला हरकत नाही काहीच. ठीक आहे. नंतर वगैरे वळांनो 2 जवळ जायचं आहे. आता सर्व चेक करायचं पहिल्यापासून शेवटपर्यंत, एक ना एक स्पेलिंग, एक ना एक सर्व चेक करायचं काही मिनिटामध्ये. असं पण नाही एकदम रिलॅक्स तुम्ही करताय आणि आपलं टाईम वगैरे घेऊन जातं. तर मी कसं तुम्हाला सांगत पण चालतोय, त्यामुळं टायमिंग वगैरे पण इथं कमीच असणार ना. ठीक आहे. जास्त काही नाही, 10 ते 12 मिनटं लागतात पूर्ण लेटर टाईप करून सेटअप करून. बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही चेक वगैरे पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. चांगली स्पीड वगैरे जर असेल तर फास्ट होतं सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता वेळानं चेक केल्यानंतर बघा रे 2 जवळ एकदा क्लिक करा. आता 2 जवळ क्लिक केल्यानंतर इथं बघायचं बाबांनो का ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस कोणत्या स्टाईलनं सांगितलेलं आहे. ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस सांगितलेलं बाबांनो इंडेंट स्टाईल नाही. इंडेंट स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल दोन वेगवेगळे आहे. आता जे आपण सब्जेक्टपासून खाली सर्व केलं आहे तर ते आहे ब्लॉक स्टाईलनं. ब्लॉक स्टाईलचा अर्थ असतो की मार्जिनला लागून सर्व काही आपल्याला या ठिकाणी सेट करायचं. ठीक आहे. तर आता आपण बघूया इंडेंट स्टाईलच्या बाबतीत. तर मेलिंग्समध्ये जायचं आहे सर्वांना. मेलिंग्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी वेळांना तुम्हाला दिसतं रे सिलेक्ट रेसिपिंट, क्लिक करा. टाईप न्यू लिस्ट, त्याला क्लिक करा. या ठिकाणी वेळानं दिसतो रे न्यू एंट्री, याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर फर्स्ट नेम असेल, ॲड्रेस 1 असेल, ॲड्रेस 2 असेल, तर सिम्पल गोष्ट आहे. फर्स्ट नेममध्ये वेळांनो या ठिकाणी 2 नंतर जो पण पहिली लाईन असेल ती असेल तुमची फर्स्ट नेम. म्हणजे ही लाईन झाली द ऑनररी जनरल सेक्रेटरी झालं. आता कॉमा आहे वेळानं, कॉमा कंपल्सरी द्या. नंतर टॅबच्या सहाय्यानं तुम्ही पुढं जाऊ शकता. या ठिकाणी देऊ शकता तुम्ही मोदी डिझाईन होल्डिंग लिमिटेड. ठीक आहे. मोदी डिझाईन होल्डिंग लिमिटेड. तर इथं कॉमा असेल तर कॉमा, फुलस्टॉप असेल तर फुलस्टॉप. इथं दोन्ही पण आहे, बहु सोबत आलेले आहेत. कॉमा आणि फुलस्टॉप दोन्ही देऊन टाका. नंतर बघा रे ॲड्रेस 2 मध्ये लेकराव या ठिकाणी अहमदाबाद जसं आहे तसं सेम द्यायचं आहे. आता याची स्पेलिंग चेक करायचं आहे. ठीक आहे. एक झाल्याबरोबर स्पेलिंग चेक करायचं. राईट जर असेल सर्व तरच न्यू एंट्री घ्यायचं. न्यू एंट्रीमध्ये पण सेम म्हणून तीच प्रोसेसर राहिली आहे की अहमदाबादपर्यंत झालं, अहमदाबादपर्यंत झालं. आता काय सुरू होईल रे बाबांनो की नाव पूजा फॅशन गारमेंट्स. नंतर इथं वळांनो बघा रे रिंग रोड कॉमा आणि इथं असेल वळांनो सुरत. एकदम सिंपल गोष्ट आहे. सर्व एक ना एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे. आता एक यामध्ये काय होतं माहिती आहे का, गडबडीमध्ये आपण काय करतो की इथं आपल्याला काय सांगितलं सरांनी बाबा की बाबा फर्स्ट नेम सांगितलं होतं ॲड्रेस 1, त्यामुळे आपण या फर्स्ट नेमवरती क्लिक करून देतो. चुकून जर झालं तुमच्याकडून तर असं होऊ शकतं, मे बी होईलच अशी काही हे नाही आहे. तर होतं काय याच्यामध्ये प्रॉब्लेम की जसं तुम्ही क्लिक करता, आता हा जो सेकंड एंट्री आहे तो फर्स्टवरती जातो. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय क्रिएट होतो, कारण कसं काय झालं काय झालं वगैरे. तर काही नाही, सिंपल गोष्ट आहे. कशाला जरी क्लिक केलं तुम्ही तर हे खालीवरती या प्रकारे सेट होईल. काही नाही, त्याचं एकच अर्थ असतो की याला बरोबर आपल्याला सेट करावं लागतं की हे जे आहे कर्सर ते खालच्या मध्ये वरच्या बाजूला या प्रकारे पाहिजे. एकदम सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. आणि सर्व चेक झाल्यानंतर वळांनो या ठिकाणी फक्त ओके करायचं आहे रे. ओके केल्यानंतर आपल्याला इंडियन स्टाईलने पॅरेग्राफ सांगितलेला आहे. तर सिंपल या ठिकाणी क्लिक करा, एक टॅब देऊन टाका रे. मेलिंग्स टॅबमध्ये जा वळांनो, इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये जा आणि फर्स्ट नेमवरती क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर इंटर मारायचं आहे, पुन्हा एक टॅब घ्यायचं आहे, पुन्हा त्यात जायचं आहे, पुन्हा ॲड्रेस 1ला क्लिक करायचं आहे, इंटर, पुन्हा टॅब, पुन्हा त्यात जवळांनो ॲड्रेस 2ला क्लिक करून इंटर करा. आता यामध्ये सर्वात मोठी चूक मुलं किंवा मुली काय करतात माहिती आहे का, ते काय करतात इन्सर्ट मर्ज फील्डवरती
तर क्लिक वगैरे करून देतात. यात काय करतात ते का फर्स्ट नेमला डबल क्लिक करतात. सपोज होतं मी आता आता नाही म्हणता 6 ते 7 वर्ष होत आले ना सर्व या फील्डमध्ये. तर ह्या सर्व गोष्टी मी बघून आहे सर्व का मुलं काय करतात डबल क्लिक करून देतात फर्स्ट नेमला, किंवा ॲड्रेस वनला डबल क्लिक करून देतात, किंवा मूर्खपणा असं करतात किंवा प्रिव्ह्यू रिझल्ट्स पहिलेच करून देतात ते इन्सर्ट मच फिल करण्याच्या अगोदर. मग त्यात काय होतं की बाबा एकच कोणताही तिथं पेस्ट होत चालतं. हे असे प्रॉब्लेम्स क्रिएट तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानं करतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु आपल्याकडून कशा टाळता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करायचं. कारण की लहान लहान गोष्टी मिळूनच मोठ्या चुका आपल्याकडून घडत असतात कळत न कळत. ठीक आहे, तर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं मुलांनो. काही जरी इश्यू असेल छोटं मोठं तर बिलकुल विचारा. फोन नंबर वगैरे सर्व देतो. काही तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर जरी लागले, काही नोट्स पाहिजे असेल वगैरे, जे माझ्याकडे डाटा आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी क्लासेस वगैरेच्या बाबतीत तर काही मला असं प्रमोशन करायची गरज नाही. देवाची कृपा आहे, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे, सर्व काही माझं ठीकठाक चालू आहे, काही विषय नाही. ठीक आहे, तर इथपर्यंत सगळं डन झालं असेल मुलांनो, तर प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करा रे एकदा. इथून हे ओमिट होणार दिसणार नाही. त्यानंतर लास्ट आणि फर्स्ट या प्रकारे चेक करायचं आहे. लास्ट आणि फर्स्ट एकदा चेक केलं बस झालं. त्यानंतर मुलांनो शेवटचा पर्याय म्हणजे हे सर्व गोष्टी ज्या करायच्या आहे मेलिंग्सच्या, मी वारंवार सांगतोय ही सर्व झाल्यानंतर करायचं आहे. जर तुमचं छोटं मोठं जरी करेक्शन्स असेल आणि तुम्ही ही प्रोसेस जर स्टार्ट केली तर तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळं कसंही असो आपल्याला पहिलं सगळं करेक्शन्स करायचं आहे, त्यानंतरच जे आहे तर मेलिंगमध्ये टॅबमध्ये जाऊन काम करायचं. ठीक आहे, आता मेल मर्जवरती आपण क्लिक करू वळणार रे. मेल मर्जचा असतो का सेम एक लेटर 5, 50, 100 काय तुम्हाला कंपन्यांना सेंड करायचं आहे तर तुम्ही सेंड एका ठिकाणावरून करू शकता. ठीक आहे, काहीच हरकत नाही. तर सेम लेटर असतं, तुम्हाला फक्त ॲड्रेस टाकावं लागतो. त्या ॲड्रेसवरती तुम्ही हा लेटर तुम्ही त्याला शेअर करू शकता त्याच्या ईमेल वगैरेवर. ठीक आहे, तर मेल मर्जचा अर्थ हा असतो. आता यामध्ये बघा वळणं की यामध्ये तुम्हाला 2 लेटर शो होतील रे या प्रकारे, आणि एक्झाममध्ये तुम्हाला एकच लेटर शो होईल. कधी होऊ पण शकतं 2, परंतु जास्त करून तर एकच लेटर शो होत असतो. त्यामुळं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. का 2 असो एक असो, आपण मेल मर्ज मात्र करायचं आहे. ठीक आहे, डबल जरी केलं क्लिक त्याच्यावर तर काही हरकत नाही, परंतु या सॉफ्टवेअरमध्ये जर केलं डबल क्लिक तर हे 2-4 लेटर पुन्हा एक्स्ट्रा देऊन टाकतं. त्यामुळे जे तर आपल्या ई लर्नच्या सॉफ्टवेअरमध्ये सिंगल क्लिक करा, बाकी काही विषय नाही. बाकी राहिलं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरचं सांगितलं होतं वळणं, तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला थंबनेलवरती पण दिसेल, आपल्या वरती ज्या यूट्यूबच्या याच्यावरती जे थंबनेल असेल त्यावरती पण माझा कॉन्टॅक्ट नंबर असेलच, किंवा त्या व्यतिरिक्त या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकतोय, मला काही हरकत नाही आहे द्यायला. ठीक आहे, तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे वळणवर आहे, हे माझं नाव. ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. बाकी तुमचे जे गरजू विद्यार्थी असतात ज्यांना नोट्स वगैरे पाहिजे असेल, आणि बाकी गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पण शेअर करा, म्हणजे मला पण हेल्प होईल. मला कुठंतरी वाटेल की बाबा आपण यांच्याकडे जे मेहनत घेतली तर त्याचं काहीतरी फळ मला भेटलं. कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ जर पोचला त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल. बाकी काही दुसरा काही उद्देश नाही आहे. बाकी तुमचं सपोर्ट आणि सगळ्यांचं प्रेम वगैरे सगळ्यांचं माझ्यावर असू द्या. बाकी देवाची कृपा आहे, सगळं काही ठीक आहे. ठीक आहे, चला तर धन्यवाद.